असणाऱ्या देवकी माता आणि देवकी आणि वसुदेवजी यांच्या समोर प्रगट झाली. प्रगट झाल्यानंतर भगवान परमात्मा एकदम 8 वर्षाचेच प्रगट झाले. आता 8 वर्षाचे प्रगट झाल्यानंतर देवकी माता म्हणू लागली, देवा एवढा जर तू मोठा झालास तर वात्सल्याचा आनंद कसा घेणार? आईला मोठ्या मुलापेक्षा लहान मुलापासून जास्त आनंद असतो. पहा तुम्ही, लहान मुलगा कोणाचाही असू द्या, जर रांगत येत असेल तर प्रत्येकाला ते उचलून घ्या वाटतं. मोठ्यापासून तेवढा आनंद नाही, वडम्या मुलापासून तेवढा आनंद मिळत नाही, लहानापासून जास्त आनंद मिळतो प्रत्येकाला. आणि सांगू का, देवाने जरी आपल्याला आपला स्वीकार करावा असं वाटत असेल ना, तर आपण देखील लहान झालं पाहिजे. लहानांना कोणीही जवळ करतं. एखादं लहान मुलगा जर रांगत येत असेल, प्रत्येक जण असं करतं बघा त्याला. प्रत्येक जण असं म्हणतं, माझ्याकडे. का बरं? कारण ते लहान आहे, निरागस आहे, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वैकारिकता नाही, विकार भाव कुठल्याही प्रकारचा नाही, निरागस आहे, म्हणून प्रत्येक जण त्याला बोलवतो. आपल्यालाही जर प्रत्येकाने बोलवावं असं वाटत असेल तर आपण देखील लहान झालं पाहिजे. मोठ्याचा आव घेणाऱ्यांना कोणीही बोलवत नाही महाराज. आणि म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, लहानपण देगा देवा. शेवटी तुकोबाराय तर एवढं म्हणतात, काय लहानपण देगा देवा मुंगी साखर. तुका म्हणे व्हावे लहान, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहूनही लहान. लहानापेक्षा लहान जर झालं तर सगळेच आपला स्वीकार करतात. देव देखील आपला स्वीकार करतो. भगवान परमात्मा देखील म्हणतायत, जै जगात हा कुठे होईजे तै जवळीक माझी. जगामध्ये जर लहानपणा स्वीकारला तर माझी जवळीकता प्राप्त होईल. देवकी माता म्हणून आली, देवा तर म्हणणार नाही, अरे तू एवढा मोठा झालेला आहेस, तुझा कसा आनंद आम्हाला प्राप्त होणार? लहान हो म्हटल्यानंतर लगेच श्रीकृष्ण परमात्मा लहान झाले, अगदी बालक रूपामध्ये एकदम लहान मुलाप्रमाणे झाले. पण तरीही यशोदा मातेच्या चेहऱ्यावर नाराजी आहे, खंत आहे. मग भगवान परमात्मा त्या लहान रूपातूनच बोलतायत. आता काय झालं? आता का चेहरा नाराज दिसतोय? तिने सांगितलं, अरे जरी तू लहान झालास तरी तुझा पुत्र वात्सल्याचा आनंद आम्हाला घेता येणार नाही, कारण आम्ही करारबद्ध आहोत. तुझ्या मामाला तुझ्या वडिलांनी शब्द दिलेला आहे, जो मुलगा होईल तो आणून देईल. भगवान परमात्म्याने सांगितलं, मी इथं राहिलो तर त्याला द्यायचंय ना, मग कुठं जायचं? नंदाच्या घराला. बघा, नुकतंच जन्माला आलेलं मूल आपल्या आईवडिलांच्या कठीण प्रसंगामध्ये सल्ला देतं. हे देवाचं चरित्र आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं, मला तिथं न्या. मग तिथं न्या म्हटल्यानंतर नंद बाबा हे देवकी माता म्हणू लागली, अरे पण इथं तर त्याला कळलंय मुलगा झालाय म्हणून, त्याला काहीतरी मूल दाखवलं पाहिजे ना. भगवान परमात्मा सांगतायत, माया उपजली तेथे मज ठेवी मज आणि येथे. हा, ठेवी मज आणि येथे. तिला इथं आणून मला तिथं ठेवा. बदली कामगार ड्युटीवर चालू शकतो. मुलाच्या जागेवर दुसरा मुलगा असेल तर काय फरक पडतोय, त्याला तिथं घेऊन या. पुन्हा देवकी म्हटली, अरे आमच्या हातापायामध्ये बेडे आहेत. भगवंताने सांगितलं, काही काळजी करू नका, फक्त मला टोपलीत घालून उभं राहा, सगळ्या बेड्या तुमच्या बाजूला पडतील. वसुदेवाने हातात घेतलं, भगवान परमात्म्याला टोपलीत घातलं आणि डोक्यावर घेतलं. हातातल्या सगळ्या कुलपे गोंडे आपोआप गळून पडल्या. आपोआप बेड्या तुटल्या, शृंखळा बंदाच्या अरगळ्या, कुलपे कोंडे. आणि भगवान परमात्मा तिथून निघाले महाराज. तिथं गेल्यानंतर नंदबाबांच्या घरी वसुदेवांनी तिथं ठेवलं आणि माया जी तिथं निर्माण झाली होती. यशोदेला कुठल्याही प्रकारची खबर नव्हती.
शुद्ध नव्हती. ज्या ठिकाणी माया असते ना त्या ठिकाणी ज्ञान नसतं, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जाण नसते. तिथं मायाला उचललं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तिथं ठेवलं आणि पुन्हा वसुदेवजी आले. वसुदेवजी आल्यानंतर मथुरेमध्ये